नमस्कार, रामराम महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। गंगापुत्र भोई समाजाचा पारंपरिक गंगादेवी पूजन सोहळा मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात संपन्न। पाहुयात आमचे प्रतिनिधी सुरेश तिपट्टीवार यांचा सविस्तर रिपोर्ट। गडचिरोली जिल्ह्यातील शेवटच्या टोकावर वसलेल्या सिरोंचा येथे गंगापुत्र भोई समाजाचा पारंपरिक गंगादेवी पूजन सोहळा मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात पार पडला। नदीशी असलेले अतूट नाते, निसर्गावरील श्रद्धा आणि पिढ्यानपिढ्या जपलेली परंपरा या सोहळ्यातून पुन्हा एकदा पाहायला मिळाली। पावसाळ्याच्या पहिल्या सरी कोसळताच सिरोंचा येथील गंगापुत्र भोई समाजात गंगादेवी पूजनाचा पवित्र उत्सव साजरा करण्यात आला। वर्षभर प्राणहिता नदीत जीव धोक्यात घालून मासेमारी करणाऱ्या भोई समाजासाठी नदी म्हणजे केवळ पाण्याचा स्रोत नाही, तर ती त्यांची जीवनदायिनी गंगादेवी आहे। मुसळधार पाऊस, वेगवान प्रवाह आणि अनेक संकटांचा सामना करत उदरनिर्वाह करणारे मच्छीमार आपल्या कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी, चांगल्या पावसासाठी आणि भरघोस मासेमारीसाठी गंगादेवीची मनोभावे पूजा करतात। यावेळी समाजातील महिला पारंपरिक वेशभूषेत डोक्यावर नैवेद्य घेऊन ढोल ताशे आणि पारंपरिक वाद्याच्या गजरात गंगादेवी मंदिर ते प्राणहिता नदी घाट अशी भव्य शोभायात्रा काढतात। या शोभायात्रेत महिला, पुरुष, युवक, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झालेले आहेत। गंगादेवीच्या जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला। समाजातील ज्येष्ठ मंडळी आणि समाजप्रमुखांनी सांगितले की अनेक पिढ्यांपासून ही परंपरा अखंडपणे जपली जात असून ती समाजाच्या एकतेचे आणि श्रद्धेचे प्रतीक आहे। गंगादेवी पूजन हा केवळ धार्मिक सोहळा नसून नदीशी असलेल्या अतूट नात्याचा, निसर्गाप्रती कृतज्ञतेचा आणि सांस्कृतिक वारशाचं जिवंत उदाहरण आहे। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा।